नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलं, प्रूव्ह दॅट अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ अँड ओनली इफ द डायगोनल बायसेक्ट इच अदर. मग आपण असं कन्सिडर करू, लेट अस कन्सिडर ABCD इज अ पॅरलोग्राम. समजा हा एक पॅरलोग्राम आहे अँड इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. म्हणजेच असं कन्सिडर करा, ABCD इज अ पॅरलोग्राम अँड इट बायसेक्ट इच अदर ॲट पॉईंट M. मग आता लिहिताना असं लिहायचं, लेटस कन्सिडर दॅट, लेटस कन्सिडर A bar, B bar, C bar and D bar are position vector of vertices. म्हणजे हे ABCD चे पोझिशन वेक्टर आहेत. वर्टायसेस ABCD ऑफ द पॅरलेलोग्राम ABCD. जर समजा हा जर पॅरलेलोग्राम असेल तर आपण काय लिहू शकतो, AB इज पॅरलल टू DC. AB इज पॅरलल टू DC. AB इज पॅरलल टू DC. म्हणजे हे AB आणि DC दोन्ही एकमेकाला पॅरलल असतील. मग आता जर समजा आपण वेक्टर AB कसे कॅल्क्युलेट करतो, वेक्टर AB इज इक्वल्स टू वेक्टर DC कन्सिडर केलं. का बरं, तर बोथ पॅरलोग्राम आहे म्हणून. जर पॅरलोग्राम असेल तर, बोथ पॅरलोग्राम असेल तर हे बघा असं लिहिणार आपण. AB म्हणजेच काय, बाय आपलं मिड पॉईंट फॉर्म्युला. समजा आपण जर कन्सिडर केलं तर अगोदर बघा, मिड पॉईंट फॉर्म्युलाच्या अगोदर AB बार, वेक्टर AB बार कसं काढतो आपण, B बार मायनस A बार. आणि DC बार कसं काढणार, DC बार आहे तर C बार मायनस D बार. आता मायनस D बार इकडे आल्यावर काय होतं, प्लस D बार. म्हणजे B बार प्लस D बार इक्वल टू C बार प्लस A बार झालं. मायनस A बार इकडे आलं की प्लस A बार. आता दोघांना डिवाइड बाय 2 करू, डिवाइड बाय 2. म्हणजेच काय झालं बघा, B बार प्लस D बार बाय 2 आणि C बार प्लस A बार बाय 2. ॲक्च्युली हा मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. हे काय इंडिकेट करत आहे, मिड पॉईंट ऑफ B अँड D अँड मिड पॉईंट ऑफ C अँड A. बघा, B आणि Dचं मिड पॉईंट काय, M. C आणि Aचं मिड पॉईंट काय, M. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, इट शोज दॅट मिड पॉईंट ऑफ BD अँड CA इज सेम. BD आणि CAचं मिड पॉईंट सेम आहे असं इंडिकेट करत आहे. अँड BC अँड AC बायसेक्ट इच अदर. हे दोन्ही एकमेकाला बायसेक्ट करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ टू ऑफ द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ऑफ अ ट्रायंगल आर. बघा लक्ष द्या, इफ टू ऑफ द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर, A दिलंय, B दिलंय अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ॲट G म्हटलंय. म्हणजे आपण लेटस कन्सिडर A बार, B बार अँड C बार आर पोझिशन वेक्टर ऑफ ए ट्रायंगल. ट्रायंगलचे पोझिशन वेक्टर आहेत. अँड G बार इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. G बार हा सेंट्रॉइड आहे. त्यापैकी काय केलं आहे, A बार आपण कॅल्क्युलेट, इथं व्हॅल्यूज कसं दिलं A बारसाठी 314. म्हणजेच मी काय लिहिणार, 3i प्लस 1j प्लस 4k लिहिणार. B बारची व्हॅल्यू काय झालं, मायनस 4i प्लस 5j मायनस 3k झालं व्हॅल्यू ऑफ B बार. C बार माहीत नाही आपल्याला. आणि G बार हे कसं लिहिणार आपण, सेंट्रॉइड मायनस i प्लस 2j प्लस 3k. नाव ॲज सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल हे लक्षात ठेवा जरा. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल याचा फॉर्म्युला येतो G बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3 येतं. म्हणजेच कसं लिहिणार बघा, G बारची व्हॅल्यू काय, मायनस i
प्लस 2j प्लस 3k. ए बार म्हणजेच 3i प्लस j प्लस 4k. बी बार म्हणजे मायनस 4i प्लस 5j मायनस 3k प्लस सी बार अपॉन 3. 3 इकडं मल्टिप्लाय करा. 3 इंटू मायनस आहे मायनस 3 आहे किंवा असेल. 3 इंटू ब्रॅकेट मायनस आहे प्लस 2j प्लस 3k इक्वल टू 3i मायनस 4i म्हणजेच मायनस आय राहतं. 1j प्लस 5j म्हणजे 6j राहतं. हे बघा 4k मायनस 3k म्हणजे फक्त k राहतं प्लस सी बार. आता याच्याने मल्टिप्लाय करा. 3 इंटू मायनस आहे मायनस 3i. 3 इंटू 6j 2j 6j. 3 इंटू 3k 9k. आता हा मायनस के इकडे आल्यावर काय होणार आहे, सॉरी मायनस आहे इकडे आला की प्लस आहे. 6j इकडे आलं की मायनस 6j प्लस के इकडे आलं की मायनस के इक्वल टू सी बार. नेक्स्ट स्टेप बघा, हे असं येतं मायनस 3i प्लस आहे म्हणजे मायनस 2i प्लस 6j मायनस 6j म्हणजेच 0j राहतं. 9k मायनस के म्हणजे प्लस 8k इक्वल टू सी बार आलं. देअरफॉर सी बार इज इक्वल्स टू आन्सर येतं मायनस 2i प्लस 8k. कारण 0 इंटू जे 0 झालं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रँगल ओ ए बी ई इज द मिड पॉईंट म्हटलं. ॲक्च्युली क्वेश्चन कसं आहे, इन ट्रँगल ओ ए बी ई इज द मिड पॉईंट ऑफ ओ बी अँड सॉरी एक मिनट हां, ई इज द मिड पॉईंट ऑफ ओ बी म्हटलं आहे अँड डी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. म्हणजेच हे बघा आपण असंच कन्सिडर करणार. लेटस कन्सिडर ट्रँगल ओ ए बी हा ट्रँगल झाला. त्यात काय सांगितलं, ई इज मिड पॉईंट ऑफ ओ बी. ओ बीचं मिड पॉईंट ई आहे. डी इज मिड पॉईंट ऑफ ए बी. डी हा मिड पॉईंट ऑफ ओ बी सच दॅट ए डी अँड ओ बी आर 2:1 म्हटलं. ए डी बघा हे ए डी आणि हे डी बी ह्याचं रेशो काय सांगितलं 2:1. मग आपण असं कन्सिडर करायचं, हे 2 and 1 म्हणजेच लिहिताना असं लिहायचं. इट मीन्स दॅट पहिल्यांदा बघा लेटस कन्सिडर ए बार बी बार सी बार डी बार ई बार आर पोजिशन वेक्टर रिस्पेक्टिवली. हे सगळे जे आहेत ते पोजिशन वेक्टर आहेत असं आपण कन्सिडर केलं. देन डी डिवाइड्स ए बी इन द रेशो 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतं. देअरफॉर वी कॅन राईट डी बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा सेकंड टर्म म्हणजे बी बार, फर्स्ट टर्म म्हणजे सेकंड टर्म अगोदर घेतो आपण, फर्स्ट टर्म नंतर, आणि हे एम आणि हे एन झालं. म्हणजे जे व्हॅल्यूज कसं आलं बघा, डी बार इक्वल टू एम, व्हॅल्यू ऑफ एम किती आहे 2, बी बार किती आहे माहीत नाही आपल्याला, हे बी बार प्लस एन म्हणजे 1 ए बार अपॉन 2 + 1 म्हणजे असं आलं 3 डी बार इक्वल टू 2 बी बार प्लस ए बार. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट स्टेप बघा. आता काय सांगितलं आहे, ई बार इज मिड पॉईंट ऑफ ई बार इज मिड पॉईंट ऑफ ओ अँड बी दॅट इज ओ बी. ई बार हा मिड पॉईंट आहे. याचा अर्थ काय, जर आपण असं लिहू शकतो ई बार इज इक्वल्स टू बी बार बाय 2 म्हणजे त्याची जी काय व्हॅल्यू असेल अपॉन 2, का बरं तर त्याचं मिड पॉईंट आहे म्हणून. डिवाइड बाय 2 इकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लाय बाय 2. देअरफॉर बी बार इक्वल टू काय येतं 2 ई बार येतं. नाव पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 म्हणजे ते कसं आलं बघा, 3 डी बार इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट 2 ई बार प्लस ए बार. मग आता नेक्स्ट स्टेप,
हा 3d बार इज इक्वल्स टू 4e बार प्लस ए बार प्लस ए बार. मग आता बघा हे जर 4 + 1 किती होतं 5. जर समजा मी इथं 4 + 1 लिहिलं, जर हा मिडलचा जो पॉईंट आहे हा पी, जर समजा हा इकडे हा मिड पॉईंट जर कन्सिडर केला आपण, तर मी तर काय करतो बघा, डी आणि इथं हा ओ, ह्या दोघांना पी डिवाइड करत आहे. ए आणि बघा ओ आणि डीला पी, हे ओ डी आणि एई इंटरसेक्ट करते पी पॉईंटला. म्हणजेच आपण असं कन्सिडर करणार हे 4e बार प्लस 1a बार असेल तर इथं 4 + 1. इकडं कसं ॲडजस्ट करतो, इथं बघा वाटल्यास असं घ्या, हे असं आलं 3d बार इक्वल टू 4e बार प्लस ए बार. आता हे असं लिहायचं बघा, 3d बार इक्वल टू 4e बार प्लस ए बार अपॉन 5 आलं. तर इकडं काय घ्यायचं 0a बार अपॉन 3 + 2 घेतलं. का बरं, तर हे m झालं आणि हे n असतं. मग इथं हे n असेल तर 2a बार करायचं, 2o बार 2o बार. मग आता नेक्स्ट स्टेप बघा, ओ बारची व्हॅल्यू तर त्यांनी काय दिलेलं नाही आहे, म्हणून ते 0 वेक्टर कन्सिडर केलं आपण. देअरफोर वी कॅन से दॅट P divides D in the ratio 3:2 and P divide A in the ratio 4:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करता. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, क्वेश्चन नंबर 11. बघा काय सांगितलं, इफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन OABC इज, हे सेंटर आहे त्याचा, ABC पॉईंट दिलेत. मग लिहिताना असं लिहायचं, लेटस कन्सिडर G इज सेंट्रॉइड इक्वल टू 1 2 -1 and A bar, B bar, C bar are position vector of टेट्राहेड्रॉन. आता त्यांनी जे पॉईंट दिलेत त्या पॉईंटवरून आपण असं लिहिणार बघा, लक्ष द्या. ए बारची व्हॅल्यू घ्यायचं, इथं ए म्हणजे किती दिलं आहे, A23 म्हणजे AI + 2J + 3K झालं. बी बारची व्हॅल्यू काय घ्यायचं, 1B2 दिलं म्हणजे 1I + BJ + 2K प्लस C बार इक्वल टू 2I + J + CK. फाइंड डिस्टन्स ऑफ P फ्रॉम ओरिजिन म्हटलं. मग आता डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे कसं कॅल्क्युलेट करावं लागतं आहे बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा आपण असं कन्सिडर करू, बाय सेंट्रॉइडल फॉर्म्युला, बाय सेंट्रॉइडल ऑफ टेट्राहेड्रॉन. जर टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइडलचा फॉर्म्युला काय, G बार इक्वल टू OABC होतं, A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 4 करावं लागतं. G बारची व्हॅल्यू काय, 1 2 -1 म्हणजे I + 2J - K इंटू डिवाइड बाय 4 इकडे गेले की मल्टिप्लाय बाय 4. हे 0 प्लस A बार म्हणजे काय, AI + 2J + 3K. B बार म्हणजे काय, I + BJ + 2K प्लस C बार म्हणजे काय, 2I + J + CK. हे व्हॅल्यूज आहेत. मग आपण काय करणार बघा, लक्ष द्या. आता इथं पहिल्यांदा आयच्या टर्मचं ॲडिशन, 4 × I 4I, त्यानंतर 8J 4 × 2 8J -4K आलं. AI हे I आणि इथं पण आहे, तर काय होतं बघा, A + 1 + 2 हे 3 टर्म आणि I राहतं. Jचं बघा 2J BJ म्हणजे 2 + B + 1J आला. Kचा टर्म काय येतं, 3 + 2 + C K येतं. म्हणजे असं आलं
4i प्लस 8j माइनस 4k इक्वल टू a प्लस 3i 3 प्लस bj 5 प्लस ck आलं. नाव कंपेअरिंग a प्लस 3 इक्वल टू 4 देन a इक्वल टू 4 मायनस 3 a इक्वल टू 1 3 प्लस b इक्वल टू 8 मग b इक्वल टू काय येतं 8 मायनस 3 और दॅट इज b इक्वल टू 5 5 प्लस c इक्वल टू -4 इकडे आल्यावर काय होतं 5 प्लस 4 इक्वल टू c दॅट इज c इक्वल टू 5 प्लस 4 मीन्स 9. आता बघा ए बी सी हे सगळे व्हॅल्यूज फाइंड आउट केलो आपण. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, ह्या ए बी सीचं जे पॉईंट आहेत हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन म्हटलं आहे. पी ए बी सी फ्रॉम ओरिजिन. मग आता काय करायचं बघा, लक्ष द्या. दॅट इज पी पॉईंट काय झालं ए बी सी आलेले पॉईंट काय आहेत 1 5 9. समजा ओरिजिन ओचे पॉईंट असते 0 0 0. मग आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल्स टू और डिस्टन्स ऑफ ओ पी डिस्टन्स ऑफ ओ पी. हे ओ टू पीचं डिस्टन्स काढायचं म्हणजे हा पहिला एक्स असतं आहे, हे पण एक्स 1 मायनस 0चा स्क्वेअर 5 मायनस 0चा स्क्वेअर 9 मायनस 0चा स्क्वेअर म्हणजेच आन्सर. हे जर समजा आपण सोडवलो तर आन्सर येतं आहे रूटमध्ये 107 युनिट येतं आहे. दिस इज डिस्टन्स ऑफ ओ पी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन म्हटलं आहे. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन तर फॉर्म्युला काय, लेटस कन्सिडर के बार एल बार एम बार एन बार आर पोजिशन वेक्टर of k l m and n. Therefore k bar equal to 5i minus 7j plus 0k, l bar equal to I plus 5j plus 3k, m bar equal to 4i minus 6j plus 3k, n bar equal to 6i minus 4j प्लस 2k. असं आलं. तर इथून पुढं काय करायचं बघा. नाव ॲज सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन इज फॉर्म्युला काय तर बघा, जी इक्वल टू के बार एल बार एम बार प्लस एन बार अपॉन 4 येतं. म्हणजेच हे असं आलं बघा. के बारची व्हॅल्यू काय 5i मायनस 7j प्लस 0k. एल बारची व्हॅल्यू काय I प्लस 5j प्लस 3k. एम बारची व्हॅल्यू काय 4i मायनस 6j प्लस 3k. आणि एन बारची व्हॅल्यू काय 6i मायनस 4j प्लस 2k अपॉन 4. आता आयचे व्हॅल्यूज बघा काय येतं, 5i प्लस i 5 प्लस 1 6 6 प्लस 4 10 10 प्लस 6 16 आय आलं. जेचं बघा मायनस 7j प्लस 5j मायनस 7 प्लस 5 केलं की -2 होतं आहे. -2 -6 केलं की -8 -8 आणि -4 केले की -12j येतं. 0k प्लस 3k म्हणजे 3k 3k प्लस 3k म्हणजे 6k 6k प्लस 2k म्हणजेच 8k अपॉन 4 येतं. आता काय करायचं, सगळ्यातून 4 कॉमन काढा. राहतं काय 4i मायनस 3j प्लस 2k अपॉन 4 4 4 गेट कॅन्सल म्हणजेच आन्सर येतं आहे 4i मायनस 3j प्लस 2k आणि दिस इज सेंट्रॉइड. इथं तुमचं एक्सरसाइज नंबर 2 कंप्लीट झालं.